अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही अशी धक्कादायक माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिली। अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती राज्यातील मंत्र्यांनी दिली होती, पण महाराष्ट्र सरकारने फक्त 1,10,309 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती केंद्राला दिल्याचं समजतंय। राज्य सरकारचा अहवाल केंद्राला गेला आहे आणि त्यानंतर केंद्राची टीम 2 वेळा आपल्याकडे येऊन गेल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। त्या टीमने अहवाल सादर केलेला आहे, तसंच आपला अहवाल आता अंतिम टप्प्यात आहे। तसंच कृषी संदर्भात अहवाल गेला असून इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातील टीम पुढच्या आठवड्यात येणं अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्य सरकारनं केंद्राकडे आधीच मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन सचिवांनी दिली आहे। केंद्राकडे 2 प्रस्ताव जातात, एक शेतकऱ्यांच्या मदतीचा असतो आणि दुसरा पायाभूत सुविधा नुकसानीचा। पहिला शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केव्हाच गेलाय, तर दुसरा पायाभूत सुविधा नुकसानीचा सुद्धा तयार असून उद्या त्यावर दिल्लीत बैठकीत चर्चा होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। तुम्ही दिलेली मदत कशाच्या आधारावर पाठवली असा सवाल धानोरकरांनी विचारला। जबाबदार मंत्रीच खोटारडी विधान करत असून शेतकरी जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं धानोरकर म्हणाल्या। राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली आहे अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली आहे। शेतकऱ्यांना सोबत घेऊन दिल्लीत आंदोलन करण्याचा इशाराही तुपकरांनी दिलाय। शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला नसल्याची माहिती मिळताच मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तात्काळ अहवाल पाठवून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 1 आठवड्याचा आता असणार आहे। 8 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन होणार असून रविवारीही अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांची भेट झाली। या भेटीमध्ये दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली। फडणवीसांनी यावेळी संजय राऊतांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली। राजेश नार्वेकरांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यानिमित्त राऊत आणि फडणवीसांची भेट झाली। निवडणुकीचे निकाल आणि काही निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून निवडणूक आयोगाच्या वरिष्ठांची भूमिका स्पष्ट झालेली आहे। राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं आहे अशी भूमिका राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मोठ्या राजकीय नेत्यांनी आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्यानंतर निवडणूक आयोगानं ही भूमिका स्पष्ट केली आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, निवडणूक गोंधळावर राज्य सरकारनं त्वरित हस्तक्षेप करून कारवाई करावी, तक्रारींची चौकशी करून भविष्यातील निवडणुका अधिक पारदर्शक करण्याची हमी द्यावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुका पुन्हा एकदा आता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाढण्याची शक्यता आहे। 15 ते 20 डिसेंबर दरम्यान महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। नगरपालिका ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, कार्यकर्त्यांना लढू द्या अशी आमची तिन्ही नेत्यांची भूमिका होती असं फडणवीस म्हणाले। तिन्ही पक्ष 75% परिषद पालिका जिंकणार, पराभव झाल्यावर विरोधक षडयंत्र आहे असं म्हणतील असा टोलाही फडणवीसांनी लगावला। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी झाली आहे। मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रामध्ये जवळपास 1800 जण इच्छुक आहेत। मागील 15 दिवसांमध्ये भाजपकडून 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती झाल्यात। एका वार्डमध्ये प्रत्येकी 7 ते 8 जण इच्छुक असल्याचं समजतं। कुंभमेळा आणि पर्यावरण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। झाडं तोडावी असं आमचं मत नाही, जास्तीत जास्त झाडं वाचवण्याचा विचार सुरू आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। काही लोक राजकीय कारणाने पर्यावरणवादी बनलेत असंही फडणवीस म्हणाले। महाडमधील राड्या प्रकरणी भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी शिवसेनेवर आरोप केले। यावरून विकास गोगावलेंनी दरेकरांना सवाल केलाय। रोह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजप उमेदवाराला मारहाण केली, यावर दरेकर काय बोलणार असा सवाल विकास गोगावलेंनी विचारला।
डोंबिवलीत भाजपाने शिंदेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय। आमदार राजेश मोरे यांचे निकटवर्तीय उपतालुका प्रमुख विकास देसले आणि कल्याण ग्रामीणमधील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। भीमा कोरेगाव आयोगासमोर हजर न राहिल्यानं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढा असा अर्ज प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलाने भीमा कोरेगाव आयोगाकडे केलेला आहे। कोरेगाव भीमा आयोगानं या अर्जावर अद्याप निर्णय दिलेला नाही। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी उद्धव ठाकरेंना आलेल्या नोटिसी संदर्भात ॲडव्होकेट असीम सरोदे चौकशी आयोगासमोर बाजू मांडणार आहेत। प्रकाश आंबेडकरांच्या वकिलांनी उद्धव ठाकरे चौकशीला हजर राहत नसल्यानं अटक वॉरंट काढण्याची मागणी केली होती। आता एक जरा महत्त्वाची बातमी होऊयात। अत्याचाराच्या घटनेनं मनमाड पुन्हा हादरलेला आहे। 14 वर्षीय शाळकरी मुलीवर इथे अत्याचार करण्यात आलेला आहे। 54 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटकही केलेली आहे। मालेगावमधील नागरिकांमध्ये आता परत संतापाची लाट पाहायला मिळते, कारण पुन्हा एकदा एका अल्पवयीनवर इथे अत्याचार करण्यात आलेला आहे। या अत्याचाराच्या घटनेनं मनमाड पुन्हा हादरलंय। 14 वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आलाय। पोलिसांनी 54 वर्षीय नराधमाला अटकही केलेली आहे। या प्रकरणानंतर मालेगावमधील नागरिकांमध्ये संतापाची लाट असल्याचं समजतंय। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी उद्धव ठाकरेंना आलेल्या नोटिसी संदर्भात ॲडव्होकेट असीम सरोदे चौकशी आयोगासमोर बाजू मांडणार आहेत। प्रकाश आंबेडकरांच्या वकिलांनी उद्धव ठाकरे चौकशीला हजर राहत नसल्यानं अटक वॉरंट काढण्याची मागणी केली होती। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। 5 सदस्य चौकशी समिती अनुदानाच्या विनियोगाची चौकशी करणार आहेत। साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। 60 दिवसांमध्ये राज्य सरकारला अहवाल सादर केला जाणार। महात्मा फुलेंवरील डॉक्युमेंटची महत्त्वाची फाईल मंत्रालयातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू होतं। युवा शेतकरी संघर्ष समितीकडून सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय। 2775 रुपये इतका दर देण्याचं कारखानदारांनी मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। सावंतवाडीमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी भाजपा आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी परस्पर दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही बाजूंच्या 20 ते 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जमावबंदी असताना गोंधळ घातल्याप्रकरणी भाजप सेनेच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत। कराड नगरपालिकेसाठी काल एकूण 74 मतदान केंद्रावर 69.89% मतदान झालं। मतदान केंद्रावरील सगळ्या मतपेट्या कराड पोलिसांच्या बंदोबस्तात यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमधल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या। कोल्हापुरात 13 नगरपरिषदेतील ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली आहे। स्ट्रॉंग रूम बाहेर सीसीटीव्ही आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। मतमोजणी लांबणीवर गेल्यानं रत्नागिरीमध्ये ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहे। स्थानिक पोलीस, महसूल खाते तसेच SRPFची तुकडी अलर्ट मोडवर असून परिसरामध्ये रात्र दिवस कडक नजर ठेवली जात आहे। हिंगोलीमध्ये मतदान यंत्र ठेवण्यासाठी नगर परिषदेच्या कल्याण मंडप इमारतीमध्ये स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे। स्ट्रॉंग रूमला कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त इथे ठेवण्यात आला आहे। इमारतीच्या सर्व बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले। पंढरपूर नगर परिषदेसाठी 65% मतदान झालं असून 97 मतदान केंद्रावरील मतपेट्या या शासकीय गोदामातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या। या ठिकाणी पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे। बदलापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदानासाठी वापरण्यात आलेल्या सगळ्या ईव्हीएम मशीन आदर्श शाळेच्या इमारतीच्या स्ट्रॉंग रूममध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत। पुढचे 18 दिवस या विविध पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी पहारा देणार आहेत।